क्रॉप सर्कल्स म्हणजे शेतांमध्ये अचानक रातोरात तयार होणाऱ्या त्या अद्भुत रचना. हे एक असं गूढ आहे जे आजही अनेकांना चक्रावून टाकतं. तर मग यामागे नक्की काय आहे? चला आज आपण याच्या मुळाशी जाऊया. तर सुरुवात करूया सगळ्यात खळबळजनक दाव्याने. असं म्हटलं जातं की हे क्रॉप सर्कल्स म्हणजे एलियन्सचा संदेश आहे. हो, तब्बल 25,000 प्रकाश वर्ष दूरवरून आलेला संदेश. पण हे खरं असू शकतं का? ही तारीख आणि हे ठिकाण लक्षात ठेवा. 19 ऑगस्ट 2001 इंग्लंडमधील चिलबोल्टन इथं एका मोठ्या रेडिओ टेलिस्कोप वेधशाळेच्या अगदी बाजूला असलेल्या शेतात रातोरात एक अविश्वसनीय, खूपच गुंतागुंतीची रचना तयार झाली. कुणालाच काही कळलं नाही हे कसं घडलं. आणि ही काही साधीसुधी डिझाईन नव्हती, अजिबात नाही. शास्त्रज्ञांनी जेव्हा याचा अभ्यास केला तेव्हा त्यांच्या लक्षात एक धक्कादायक गोष्ट आली. ही रचना मानवाने तब्बल 27 वर्षांपूर्वी अवकाशात पाठवलेल्या एका संदेशाला दिलेलं थेट उत्तर होती. पण थांबा, ते उत्तर समजून घेण्याआधी आपल्याला हे माहिती पाहिजे की आपण मूळ संदेश काय पाठवला होता. म्हणजे मानवाने अवकाशात नक्की कोणती माहिती पाठवली होती. चला पाहूया. हे बघा, 1974 मध्ये पोर्तोरिकोच्या अरेसिबो वेधशाळेतून आपण एक शक्तिशाली रेडिओ सिग्नल अवकाशात पाठवला. आपलं लक्ष होतं M13 स्टार क्लस्टर, जे आपल्यापासून 25,000 प्रकाश वर्ष दूर आहे. थोडक्यात हे आपलं एक कॉस्मिक कॉलिंग कार्ड होतं. आपण आशा करत होतो की तिथे कोणी बुद्धिमान जीव असेल तर त्याला हे मिळेल. पण गंमत म्हणजे याचं उत्तर यायला कमीत कमी 50,000 वर्ष लागतील असा अंदाज होता. इतक्या लवकर उत्तराची तर कोणी कल्पनाही केली नव्हती. तर मग आपण पाठवलं तरी काय होतं त्या संदेशात? बरं, त्यात आपण आपली ओळख दिली होती. 1 ते 10 पर्यंतचे अंक, जीवनासाठी लागणारी मूलतत्व जसं की कार्बन, आपल्या DNAची रचना म्हणजे ती डबल हेलिक्सवाली एक मानवी आकृती, तेव्हाची आपली लोकसंख्या आणि आपल्या सूर्यमालेत आपलं घर म्हणजे पृथ्वी कुठे आहे हे दाखवणारा नकाशा. थोडक्यात आम्ही कोण आहोत, कसे दिसतो आणि कुठे राहतो हे सांगण्याचा हा एक प्रयत्न होता. आता बघा गंमत. त्या शेतात सापडलेल्या उत्तराने आपल्या संदेशाची रचना तर तशीच्या तशी कॉपी केली होती, पण आतली माहिती पूर्णपणे बदलली होती. आपल्या संदेशात जीवनाचा आधार कार्बन होता, तर त्यांच्या संदेशात होता सिलिकॉन. आपल्याकडे DNAची डबल हेलिक्स रचना होती, तर त्यांच्याकडे होती ट्रिपल स्ट्रँड. आणि तर लोकसंख्येचा आकडा जवळपास 21 अब्ज, म्हणजे आपल्यापेक्षा कितीतरी जास्त. हे सगळं अविश्वसनीय होतं. आणि चिलबोल्टनची ही घटना तर फक्त सुरुवात होती असं म्हटलं तर हो. यानंतरचं संशोधकांना जगभरातल्या वेगवेगळ्या क्रॉप सर्कल्समध्ये असेच इतर संदेश, इतकंच काय तर काहीतरी तांत्रिक आराखड्यांसारख्या रचनाही सापडायला लागल्या. प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं होत चाललं होतं. उदाहरणार्थ मिल्क हिल इथली रचना घ्या. ही एक प्रचंड सर्पिलाकार रचना होती जी 7 लाख चौरस फुटांपेक्षा जास्त जागेत पसरली होती. आणि त्यात तब्बल 409 लहान मोठी वर्तुळं होती. इतकी विशाल आणि इतकी अचूक रचना हे माणसांनी केलं असेल यावर विश्वास ठेवणं खूपच कठीण होतं. फक्त डिझाईनच नाही, तर या सर्कल्सच्या आत काहीतरी विचित्र घडत होतं. तिथे मायक्रोवेव्ह रेडिएशनची पातळी खूप जास्त असायची. पिकांची खोडं वाकलेली असायची, जणू काही ती आतून गरम होऊन फुटली आहेत. इलेक्ट्रॉनिक उपकरणं जसं की कॅमेरा किंवा फोन तिथे बंद पडायचे. इतकंच नाही, तर काही लोकांना तिथे डोकेदुखीचा किंवा एका विचित्र ऊर्जेचा अनुभव आल्याचंही त्यांनी सांगितलं. याचं स्पष्टीकरण विज्ञानाकडेही नव्हतं. आता एक वेगळाच सिद्धांत ऐका, ज्याला सायमॅटिक्स म्हणतात. याचा अर्थ आहे ध्वनी आणि कंपनांचा अभ्यास. काही संशोधकांना वाटतं की हे क्रॉप सर्कल्स म्हणजे चित्र नाहीत, तर ते ध्वनी लहरींचं दृश्य रूप आहे. म्हणजे जसं आपण बोलतो तसंच कोणीतरी ध्वनी आणि कंपनांच्या माध्यमातून शेतामध्ये एक भाषा लिहित आहे. किती विलक्षण कल्पना आहे, नाही का? बरं, हे सगळेत एलियन आणि सायमेटिक्सचे सिद्धांत हवेत पसरत असतानाच अचानक एक अगदी साधं, सोपं स्पष्टीकरण समोर आलं. पण थांबा, या सोप्या स्पष्टीकरणामुळे हे गूढ सुटण्याऐवजी ते आणखी नवीन प्रश्न निर्माण करून गेलं. तर अधिकृत कहाणी अशी होती की 1978 मध्ये डग बावर आणि डेव्ह कॉर्ली नावाच्या 2 मित्रांनी गंमत म्हणून हे सगळं सुरू केलं. हो, फक्त 2 जण. आणि मग 1991 मध्ये एका वर्तमानपत्रात त्यांची कहाणी छापून आली की कसं त्यांनी संपूर्ण जगाला मूर्ख बनवलं. म्हणजे ही एवढी मोठी जागतिक घटना फक्त 2 माणसांनी लाकडी फळ्या आणि दोरी वापरून सुरू केलेला एक विनोद होता. पण या कहाणीत एक मोठी अडचण होती. डग आणि डेव्ह यांनी दावा केला की त्यांनी हे 1978 मध्ये सुरू केलं, पण त्यांच्या दाव्याच्या खूप आधीपासून अशा घटनांची नोंद आहे. उदाहरणार्थ ऑस्ट्रेलियात 1966 मध्ये घडलेली एक घटना, किंवा अगदी 1945 मध्ये रॉयल एअरफोर्सच्या पायलटांनी काढलेले फोटोज. मग या जुन्या घटनांचं काय?
आणि मग ह्या प्रकरणातले एक प्रमुख संशोधक कॉलिन अँड्र्यूज यांनी तर एक बॉम्बच टाकला. ते म्हणाले की त्या 2 मित्रांनी नंतर सरकारवरच खटला टाकला होता, कारण दोष स्वतःवर घेण्यासाठी जे पैसे ठरले होते ते त्यांना पूर्ण मिळाले नाहीत. याचा अर्थ काय? याचा अर्थ ही सगळी गमतीची कहाणीच एक बनाव होता आणि तो सरकार पुरस्कृत होता. हे प्रतिकथानक असं सांगतं की सरकार फक्त शांत बसलं नव्हतं. आरोप तर असेही आहेत की पत्रकारांचा वापर करून मुद्दाम चुकीची माहिती पसरवली गेली. काही संशोधकांना तर ही घटना निव्वळ अफवा आहे असं जाहीर करण्यासाठी लाच देण्याचा प्रयत्न झाला. आणि ज्यांनी नकार दिला, जसे की कॉलिन अँड्र्यूज, त्यांना तर थेट धमकीचे फोन येऊ लागले. म्हणजे सरकार या प्रकरणाला दाबण्याचा आणि बदनाम करण्याचा पूर्ण प्रयत्न करत होतं. तर एका बाजूला एलियनचा सिद्धांत, दुसऱ्या बाजूला 2 मित्रांनी केलेली गंमत आणि तिसऱ्या बाजूला सरकारचं षड्यंत्र. या सगळ्या दाव्या प्रतिदाव्यानंतर आपण पुन्हा तिथेच येऊन थांबतो, जिथे काही प्रश्नांची उत्तरं अजूनही मिळत नाहीत. ते तीव्र मायक्रोवेव्ह रेडिएशन कुठून येतं? इतक्या मोठ्या आणि गणितीदृष्ट्या अचूक रचना, त्याही रातोरात कशा काय तयार होतात? सगळ्याच्या सगळ्या क्लिष्ट रचना खरंच फक्त फळ्या आणि दोरीने बनवता येतात का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर ही फक्त एक गंमत होती तर सरकार तिला दाबण्यासाठी इतके प्रयत्न का करेल? खरं तर ना गमतीची कहाणी ना एलियनचा सिद्धांत दोन्हीही या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाहीत. शेवटी प्रश्न तोच राहतो, हे सगळं काय आहे? एक खूप मोठी विचारपूर्वक केलेली अफवा? की कोणतं तरी गुप्त मानवी तंत्रज्ञान ज्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही? की खरंच ताऱ्यांच्या पलीकडून आलेला एक संदेश? खरं तर ही कहाणी आपल्याला विचार करायला लावते की शक्यतेच्या सीमा काय आहेत. आणि याचं खरं उत्तर कदाचित आपल्या कल्पनेच्याही पलीकडचं असू शकतं.